निवडणुका संपताच महागाईचा भडका उडालाय। व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महाग झालाय। 19 किलोच्या गॅससाठी आता 3024 रुपये मोजावे लागतील। घरगुती गॅस सिलेंडरचे दर मात्र जैसे थेच आहे। तर सध्याचे दर आपण पाहूयात आणि नवे दर काय आहे तेही पाहूयात। मुंबईला सध्याचे दर 2031 रुपये तर नवे दर 3024 रुपये। दिल्लीत 2078 रुपये सध्याचे दर आहेत तर नवे दर 3071 आहेत। कोलकात्यात आधीचे दर 2208 आहे, आता 3000 जवळपास मिळेल। तर चेन्नईमध्ये 2244 तर नवे दर 3237 इतका दर आहे। आता हे रेट वाढल्यामुळं आम्हाला पुढं पण पोळी भाजीचे रेट वाढवावे लागतात आणि रेट वाढवायचे म्हणजे हे MPSCची मुलं वगैरे ती सगळी म्हणजे त्यांना त्यांच्या घरातनं पैसे येतात पण त्यांचं बजेट त्याच्यामध्ये बसत नाही, त्यामुळं आमच्या धंद्यावर परिणाम होतो। मुलं कमी होतात किंवा कमी ह्याच्यात मागतात पण ते आम्हाला परवडत नाही। फटका डायरेक्ट ग्राहकांना बसतो, त्याचा फटका ग्राहकांना बसतो आणि आम्हालाही बसतो। आमचा धंदा कमी झाल्यामुळं आम्हालाही बसतो। गॅस मिळतच नव्हता, कमर्शियल पूर्णपणे बंद होता। आम्ही डिझेल भट्टी, लाकडी चूल यावर मात्र आम्ही हॉटेल व्यवसाय हा चालू ठेवलेला होता। परंतु आता कुठेतरी चावू लागली की गॅस कमर्शियल गॅस हा भेटणार आहे, परंतु तो जर 1000 रुपयांनी जर वाढला तर मात्र आमचं हॉटेल व्यवसायाचं कंबळ डमरल्याशिवाय राहणार नाही। पण याचा सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा फटका बसणार आहे। 100% फटका बसणार आहे। आम्ही जर भाज्यांचे रेट वाढवले तर नक्कीच सर्वसामान्य जनतेला मात्र त्याचा फटका हा 100% बसणार आहे। हा गॅस काय जो आहे हा कुठून येतो, काय येतो आपण सगळ्यांना माहिती आहे। आपण साधा TV वाचला किंवा बघितलं किंवा वर्तमानपत्र त्याचं सगळं ते इराण आणि त्या भागातून सगळं येतं। आपल्या इथे महाग आहे, बाकीच्या ठिकाणी मिळतच नाही आहे। बांगलादेश, पाकिस्तान वगैरे मिळतच नाही आहे, पण जपानपर्यंत प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे। आणि एखादी गोष्ट जी आहे त्याचा डिमांड आणि सप्लायमध्ये फरक पडला तर थोडाफार जो आहे कमी जास्त मग त्याचे किमती होत असतात। महागाईचा नवा अध्याय सुरू होतो आहे, त्याची सुरुवात झाली आहे। यामुळं आता महागाई प्रचंड वाढेल। गॅस दर वाढल्यामुळे लोकांना, सामान्य माणसांना ते न परवडणारे दर आता भोगावे लागतील। हे एकूणच या सरकारला निवडणुका जिंकण्याच्या पलीकडं सामान्य माणसाशी काही देणं घेणं नाही, हे आता सिद्ध झालेलं आहे। जनता सगळा अंत बघते आहे। शेवट याचा कुठे ना कुठेतरी अंत होईल, शेवट होईल। शेवट सहन तरी किती करतील त्याचा बदला नक्की जनता घेईल।